नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएसटी कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी इडुपीडिया। माझं नाव सुवर्णा निकम। याआधी आपण 12वीचे बरेचसे पार्ट बघितलेले आहेत। पहिला धडा दुसरा धड्याला आपण सुरुवात केलेली आहे। पहिल्या धड्यापासून तुम्ही प्रबोधन म्हणजे काय हे बघितलेलं होतं। त्याच्यानंतर वसाहतवाद कशा पद्धतीने स्थापन झालं, कशा पद्धतीने प्रबोधनाची सुरुवात होऊन वसाहतवादाकडे युरोपीय जग वळालेलं होतं। आता आपण आज बघणार आहोत तो तिसरा धडा, युरोपीय वसाहतवाद। भारत आणि युरोपीय वसाहतवाद। वसाहतवाद म्हणजे काय तर एखाद्या सामर्थ्यशाली राष्ट्र एखाद्या अप्रगत राष्ट्रावर ज्यावेळेस आपलं वर्चस्वाला सुरुवात करतं तिथं वसाहतवाद निर्माण करतात। त्यावेळेस भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती निर्माण झालेल्या होत्या। भारतामध्ये एक व्यापाराच्या दृष्टीने ही राष्ट्र आली होती, कारण औद्योगिकरणामुळे उत्पन्न क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती। आपल्या देशाला त्यांना प्रबळ बनवायचं होतं। मग जो उत्पन्न झालेला माल आहे त्याच्यामधून अतिरिक्त नफा त्यांना मिळवायचा होता। मग तो मिळवण्यासाठी त्यांना बाजारपेठ हव्या होत्या। त्याच्याच मधली एक जी बाजारपेठ होती ती म्हणजे भारत। आता भारतामध्ये एक मोक्याच्या ठिकाणी आणि विविध वस्तूंचं सुद्धा उत्पन्न किंवा कच्च्या मालाचा सुद्धा पुरवठा त्यांना मुबलक प्रमाणामध्ये होणार होता। त्याच्यामुळे ही राष्ट्र भारतामध्ये वसाहत निर्माण करण्यासाठी भारतामध्ये आली आणि त्यांनी तिथं बाजारपेठ निर्माण केला। सुरुवातीच्या काळामध्ये फक्त बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आलेली ही राष्ट्र हळूहळू भारतामध्ये स्थायिक झाली आणि एक त्यांनी प्रबळ असं स्वतःचं राज्य किंवा प्रबळ असं त्यांनी निर्माण केलं। आता याच्यामध्ये कुठली राष्ट्र होती जी परकीय देशांमधून परकीय युरोपातून आली आणि भारतामध्ये त्यांनी आपली सत्ता स्थापन केल्या होत्या। त्याच्यामध्ये होते पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश आणि डच। ब्रिटिशांचं तुम्ही मोठ्या प्रमाणावर ऐकलेलं आहे, परंतु डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज ही जी भारतामध्ये आली होती ती ही सगळी जण फक्त व्यापार करण्याच्या दृष्टीने आली होती। त्यांचं भारतामध्ये येऊन राहणं किंवा स्थायिक होणं असा कुठलाही काही मुद्दा नव्हता। तर भारतामध्ये यायचं, बाजारपेठ मिळवायची आणि नफा मिळवायचा हा एकच मुद्दा त्यांच्या पुढे होता। परंतु भारतात आल्यानंतर हळूहळू त्यांनी भारतामध्ये स्थायिक व्हायला आणि भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली। सगळ्यात आधी जे भारतात आले असतील ते पोर्तुगीज। 1498 मध्ये वास्को द गामा हा कालिकत बंदरावर पोहोचला। कालिकत या ठिकाणी त्याने सगळ्यात पहिले भारतामध्ये आल्यानंतर त्याने वास्को द गामाने भारताचा शोध लावला। भारतामध्ये आल्यानंतर जी अरबांची सत्ता होती त्या अरबांचा त्याने पराभव केला आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याने वर्चस्वाला पोर्तुगीजांनी प्रारंभ केला। हळूहळू त्यांनी भारतामध्ये व्यापार करता करता जे आजूबाजूचे ज्या काही बंदर होते किंवा आजूबाजूची किनारपट्टी होती, जसं पश्चिम किनारपट्टी महाराष्ट्रामधील दीव, दमण, चोल, गोवा, कर्नाटक मधील होळवर, गंगोली, बसरूल, मंगलोर, कन्नूर, कोची, कोलम ही जी काही बंदरं होती, पश्चिम किनारपट्टी होती, ह्या ठिकाणी त्यांनी हळूहळू आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी हळूहळू त्यांनी ज्या वसाहती स्थापन केलेलं होतं, त्यांनी जी बाजारपेठ स्थापन केलेली होती त्या बाजारपेठाच्या संरक्षणासाठी त्यांनी तिथे किल्ले बांधायला सुरुवात केली। किल्ले बांधल्यानंतर त्या किल्ल्यांना रसद पुरवण्याचं काम समुद्राच्या मार्गाने केलं जाऊ लागलं। म्हणजे काय तर फक्त व्यापार मिळवण्याच्या दृष्टीने आले आणि हळूहळू त्यांनी भारतामधल्या पश्चिम किनारपट्टीवर आपलं बस्तान बसवायला हळूहळू त्यांनी सुरुवात केली। त्याच्यामध्ये वसाहतीमधील जो कंपनीचा कारभार होता किंवा वसाहतीमध्ये पोर्तुगीजांचा जो कारभार होता त्या ठिकाणी परगाना घेतला जायचा। म्हणजे काय तर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही जे जहाज असतील जे समुद्राच्या मार्गाने ये जा करत असतील त्यांच्यावर कर आकारला जाऊ लागला होता। कर आकारल्यामुळे इतर कुठल्याही प्रकारच्या जहाजावर कर नव्हता, परंतु या जहाजावर कर त्यांनी आकारायला सुरुवात केली होती। म्हणजे काय तर त्यांनी हळूहळू बाजारपेठाबरोबर समुद्र किनारपट्टीवर सुद्धा आपलं वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली होती। आणि त्यांचं आरमाराचं जे सामर्थ्य होतं ते अतिशय प्रबळ असं सामर्थ्य होतं। आरमाराच्या दृष्टीने
योग्य असे किंवा त्यांचे एक म्हणतात ना की पुढच्या जे किल्ले होते त्यांनी किल्ले बांधले, नंतर जहाज बांधणीचं त्यांनी काम सुरू केलेलं होतं. हे जे आरमार होतं त्यांचं समुद्रिक मार्गाने जो व्यापार केला जात होता अतिशय प्रबळ होतं. आता पोर्तुगीजांचं भारतामध्ये आल्यानंतर गोवा ही त्यांनी आपली राजधानी बनवली होती. भारतामध्ये आल्यानंतर हळूहळू भारतामध्ये ते स्थायिक झाले, परंतु त्यांचं भारतीयांविषयी जे धोरण होतं, जे धार्मिक धोरण होतं, असहिष्णुक धोरण होतं. म्हणजे काय तर त्यांनी त्यांच्या ख्रिश्चन धर्माच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची मंदिरं किंवा प्रार्थना स्थळे बांधण्यासाठी मनाई केली गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे जे काही पोर्तुगीजांचे धर्म स्वीकारतील त्या लोकांना नोकरी ते देत होते. आपले जे काही सण होते, समारंभ होते, त्या सगळ्यांवर त्यांनी हळूहळू बंदी घातली होती. म्हणजे काय तर त्यांनी येऊन त्यांची सत्ता इथं स्थापन केली आणि हळूहळू आपल्या लोकांवर हुकुमशाही पद्धतीने गाजवायला त्यांनी सुरुवात केली. आता दुसरं जे आले ते ब्रिटिश. आता ब्रिटिशांचा इतिहास तर आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे. ब्रिटिशांची सगळ्यात पहिले ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी स्थापना केली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केल्यानंतर एक व्यापाराच्या दृष्टीने ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली होती. परंतु भारतामध्ये आल्यानंतर त्या लोकांनी हळूहळू स्थायिक व्हायला सुरुवात केली. म्हणजे काय तो व्यापार करणं एवढाच मुद्दा त्यांनी ठेवला नाही, तर भारतीयांवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर अन्याय पण केलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतचा जो तुम्ही भारताचा इतिहास किंवा ब्रिटिशांचा इतिहास बघितला असेल तर त्या इतिहासामध्ये तुम्हाला ब्रिटिशांचे असहिष्णु धोरण मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. ब्रिटिशांनी त्यांचे जे कामाचे स्वरूप होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्या देशामधील जो कच्चा माल आहे तो घेऊन जायचा, त्यांच्या देशामध्ये नेल्यानंतर त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं आणि मग तो परत आपल्या देशामध्ये आणून जास्त किमतीमध्ये तो माल विकायचं. हे कंपनीच्या कामाचं स्वरूप होतं. त्याच्यानंतर वखारींची आवश्यकता. तर कंपनीला वखारींची आवश्यकता का होती तर आपल्या देशामध्ये एकूण त्यांची 5 जहाजं वर्षातून यायची. त्या जहाजांवर ते मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ घेऊन जायचे, कारण त्याची त्यांना अतिशय आवश्यकता होती. मसाल्याचे पदार्थ घेऊन त्याच्यानंतर कच्चा माल घेऊन त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून ते भारतामध्ये आणायची. ते जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये निघून ती पुढच्या डिसेंबर नोव्हेंबर मध्ये म्हणजे एकूण 12 महिने ते 13 महिन्याचा कालावधी त्यांना पोहोचण्यासाठी लागत असे. म्हणजे पावसाळ्याच्या आधी ती तिथं पोहोचत असे. अशा पद्धतीने ते माल आपल्या देशातून घेऊन जात असत. आता कंपनीला सुरुवातीच्या काळामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये व्यवसाय करण्यासाठी किंवा वसाहती स्थापन करण्यामध्ये काही अधिकार होते, परंतु हळूहळू त्यांच्या अधिकारामध्ये ती वाढ होत गेली. आता वसाहतीची व्यवस्था वसाहतींमध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या देशामधला माल घेऊन त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून तो विकायला त्यांनी सुरुवात केलेली होती. मुंबईचं जे बेट होतं पोर्तुगीज राजा याने पोर्तुगीज राजाने आपल्या मुलीचा विवाह 4 दुसरा याच्याशी लावून दिल्यानंतर मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना 4 याला ते अंदन म्हणून दिलं होतं. म्हणजे हुंड्याच्या स्वरूपामध्ये अंदन ज्याला म्हटलं जातं त्याच्या स्वरूपामध्ये ते त्याने त्याला दिलं होतं. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय किंवा वसाहती होत्या, त्याच्यावर कामकाज चालत होतं. परंतु त्याला काही काळानंतर ते परवडत नसल्यामुळे त्याने ते ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर देऊन टाकलं होतं. म्हणजे काय तर मुंबई बेट जे होतं ते सुद्धा हळूहळू ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आलं होतं. आता डच पोर्तुगीज आले, हळूहळू व्यापाराच्या दृष्टीने स्थायिक झाले. ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी तर मोठ्या प्रमाणावर भारतामधल्या प्रत्येक ठिकाणी स्थापन व्हायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर डच आले. आता डच यांनी सुद्धा भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीने आले. भारतामधील जी काही राजे होती किंवा जे लोक होते राजघराण्याची त्यांच्याकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या आणि सवलती मिळवल्यानंतर त्यांनी भारतामध्ये हळूहळू आपल्या वसाहती स्थापन केल्या. ही लोक सुद्धा भारतामधील वेगवेगळ्या प्रकारचा जो माल होता तो व्यापाराच्या दृष्टीने आपल्या देशामध्ये घेऊन जात आणि परत तो आपल्या देशामध्ये घेऊन येत असत पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये.
सुरुवातीला छोट्या मोठ्या ठिकाणी व्यापार करता करता यांनी मोठ्या प्रमाणावर व्यापार करायला सुरुवात केली आणि भारतामधला बराचसा जो काही भाग होता तो यांनी काबीज केला होता. डचांनी सुद्धा भारतामधील मोठ्या किनारपट्टींवर मोठ्या प्रमाणावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. एकंदरीमध्ये व्यापार करायचा तर त्यांना किनारपट्टी किंवा बंदराची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता होती, कारण त्या ठिकाणावरूनच तो व्यापार केला जात होता. पूर्वी रेल्वे किंवा वाहतूक व्यवस्थेसाठी विमान वगैरे ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. जो काही व्यापार होणार होता तो समुद्राच्या मार्गाने होणार होता. त्याच्यामुळे समुद्र किनाऱ्यांना ह्या कालखंडामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर महत्त्व होतं. त्याच्यामुळे डचांनी सुद्धा आजूबाजूचे जे काही प्रदेश होते, जे काही राजे होते, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीने सवलती मिळून इथे राज्यकारभार करायला सुरुवात केली होती. आता फ्रेंच ज्या पद्धतीने पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, डच आले, त्याच पद्धतीने फ्रेंच सुद्धा भारतामध्ये फक्त व्यापाराच्या दृष्टीने आले होते. व्यापाराच्या दृष्टीने आल्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून काही अधिकार प्राप्त केले, काही सवलती घेतल्या की त्यांना भारतामध्ये आपला राज्यकारभार करता येईल किंवा आपल्या वसाहती स्थापन करता येईल, व्यवसाय करता येईल. त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू कंपनीकडून अधिकार मिळवले आणि त्याच्यानंतर भारतातील वसाहतींचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. भारतामधील वसाहतींमध्ये त्यांनी हळूहळू 1-2 वसाहती आधी स्थापन केल्या आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचे राज्य होते किंवा कंपनी होती यांच्याकडून काही ठिकाणाच्या सवलती तत्वावर त्यांनी अधिकार मिळवले आणि वसाहती मोठ्या प्रमाणावर स्थापन केल्या. फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये कर्नाटक युद्ध, 3 युद्ध यांच्यामध्ये घडून आली होती. कर्नाटकचा जो नवाब होता त्याच्या वारसा हक्कावरून त्यावेळेस तिथं वादविवाद होते. त्या वादविवादामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश या दोघांनी मिळून तिथं आपल्या मध्ये मध्यस्थी करायला सुरुवात केली. त्या मध्यस्थीमध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश या दोघांमध्ये कर्नाटकची युद्ध झाली आणि त्या तिन्ही युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांचा विजयी झाले. मग ब्रिटिशांकडून काही मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांनी फ्रेंचकडून काही सवलती मिळवल्या होत्या. आता या धड्यामध्ये भारत आणि युरोपीय वसाहतीमध्ये मेन महत्त्वाचे 4च मुद्दे आहेत. भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीने कोण आले? सगळ्यात पहिले भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीने पोर्तुगीज आले आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्तुगीज आले, पोर्तुगीज नंतर ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले. याच्यानंतर डचही निघून गेले, फ्रेंचही निघून गेले आणि ब्रिटिशही निघून गेले. सगळ्यात शेवटी जे गेले ते पोर्तुगीज होते. 1971 मध्ये गोवा मुक्ती झाल्यानंतर पोर्तुगीजांनी भारतामधून कायमचे सोडून निघून गेले होते. या कालखंडामध्ये तुम्ही बघितलं असेल की ही जी काही राज्य होती, युरोपीय सत्ता होत्या, या भारतामध्ये फक्त व्यापाराच्या दृष्टीने आल्या होत्या. भारतामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांचा स्थायिक होण्याचा कुठला काही भेद नव्हता. व्यापाराच्या दृष्टीने आले, भारतामध्ये त्यांनी व्यापाराला सुरुवात केली, परंतु हळूहळू त्यांनी आपलं तिथं बस्तान बसवलं आणि भारतीयांवर कुठंतरी दबाव टाकण्याचा किंवा अन्यायाचा त्यांनी प्रयत्न केला. या सगळ्यांमधून शेवटी हळूहळू वाचा फोडत गेले आणि ही लोक भारतामध्ये व्यापारासाठी आल्यानंतर कुठेतरी आपली राजकीय परिस्थिती सुद्धा याला जबाबदार होती. आपले राजघराणे सुद्धा जबाबदार होते, कारण आपल्या लोकांचा आपापसामधील असलेला वाद, सगळ्यात महत्त्वाचा आपापसामधील त्यांचा जो वाद होता याचा फायदा ह्या लोकांनी घेतला आणि त्याच्यामुळे ही लोक भारतामध्ये फक्त व्यापारासाठी आली आणि हळूहळू ती स्थायिक झाली. परंतु हळूहळू नंतर भारतीय लोकांना कुठेतरी ते दिसून आलं आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध किंवा त्या वसाहतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला सुरुवात केली. आता हा धड्यामध्ये तुम्ही पाहिलं की भारत आणि युरोपीय वसाहत, आता या युरोपीय वसाहत्यांचा मराठ्यांशी म्हणजे शिवाजी महाराजांशी सुद्धा कसा पद्धतीने संबंध घडून आला हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.